अद्यापही आपण पाहतोय की टनभर कचरा आजही जुहूच्या या संपूर्ण समुद्रकिनारी पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की पालिका प्रशासनाला आजही पूर्णपणे जाग आलेली नाहीये। खोटे दावे हे पालिका प्रशासनाकडून आजही केले जात आहेत। एकीकडे आपण जर पाहिलं तर नुसताच प्लास्टिकचा कचरा नाहीये, तर वेगवेगळा म्हणजेच विविध प्रकारचा कचरा हा समुद्रकिनारी पाहायला मिळतोय आणि तो उचलण्यासाठी खरं तर मनुष्यबळ नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणाही लागली पाहिजे। मात्र वारंवार लोकशाही मराठी म्हणून आपण या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत आहोत। मात्र पालिका प्रशासन ह्या सगळ्याकडे पाहून सुद्धा दुर्लक्ष करत आहे। सर्वसामान्य नागरिक आज देखील आपण पाहतोय की तीच तक्रार करत आहे की पालिकेला अजूनही लाज वाटत नाहीये। एवढी सगळी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना मात्र पालिका प्रशासन का दुर्लक्ष करते? मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्याच कचरा काढण्यासाठी टेंडर जे आहेत ते काढले जातात। यावर्षी आपण पाहतोय की पालिकेने स्वतः हे काम जे आहे ते आपल्या हाती घेतलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय पालिका प्रशासन हे जे दावे करत आहेत हे दावे आजही फोल ठरताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण खरं तर आपण पाहिलं तर मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी देखील संपूर्णतः डोंगर जे आहे ते या कचऱ्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण 2 ते 3 खोल फूट हा कचरा जो आहे तो एकाच जागी फसलेला आहे। त्यामुळे मनुष्यबळ या ठिकाणी हे लागून काम होणार नाहीये। ही सत्य परिस्थिती अजूनही पालिकेच्या लक्षात येत नाहीये। त्यामुळे जी मशिनरी या ठिकाणी वाढवायला पाहिजे, जसं आपण पाहतोय की ट्रॅश मशीन आहे किंवा मग बॉबकॅट मशीन आहे, याचा वापरच केला जात नाहीये। खरं तर 1 ते 2 मशीन इथे कामासाठी ठेवल्या जातात। तसंच जी आहे ती आज देखील परिस्थिती आहे। दूरवर जर नजर टाकली तर कचरा हा अद्यापही पाहायला मिळतोय। पण पालिका प्रशासन ज्या पद्धतीत खोटे फोटो आणि ज्या पद्धतीत कचरा साफ केलेला आहे असे जे दावे केले जात आहेत ते दावे आजही फोल ठरतात। खरं तर तेवढीच मनुष्यबळ जे आहे ते आजही पाहायला मिळतात। कारण 75-75 असं 2 शिफ्टमध्ये काम केलं जातं असं पालिकेचा दावा आहे, पण प्रत्यक्षात 75-75 असं मनुष्यबळ इथे पाहायला मिळत नाही। एखादी सिस्टम या ठिकाणी काम करायला पाहिजे, ती सिस्टमच पाहायला मिळत नाहीये, कोणाची नजरच नाहीये या सगळ्या गंभीर परिस्थितीकडे। इथले सर्वसामान्य आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। खरं तर त्यांना देखील त्रास होतो या कचऱ्यातून चालण्यासाठी। मात्र आपला मार्ग काढत वेगवेगळ्या बाजूने जे आहेत हे सर्वसामान्य जे आहेत रस्ता काढत आहेत। मात्र गंभीर परिस्थिती आजही पाहायला मिळते। कारण जुहू चौपाटी म्हटल्यावरती मुंबईची शान आणि मुंबईतले समुद्र किनारे आपण जर पाहिलं तर हे स्वच्छ राहण्यासाठी मोठमोठी मोहीम जी आहे ती प्रशासनाकडून राबवली जाते। पण मात्र यंदा जी परिस्थिती उद्भवलेली आहे याकडे खरंच पालिकेचं आजही दुर्लक्ष आहे। त्यामुळे ही गंभीर परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीकडे आजही पालिका प्रशासनाचं लक्ष नाहीये। आपण पाहतोय की उपमहापौर असतील, महापौर असतील, आयुक्त असतील किंवा विरोधी पक्ष नेत्या या सगळ्यांनी याची दखल घेतली असल्याचं म्हटलं जात आहे। पण मात्र प्रत्यक्षात आपण पाहतोय की जैसे थे परिस्थिती आजही आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाला नेमकी कधी जाग येणार हा खरा या ठिकाणी प्रश्न आजही उपस्थित होत आहे। त्यामुळे लोकशाही मराठी म्हणून आपण ह्या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत असताना मात्र जोपर्यंत हा जुहूचा समुद्र किनारा प्लास्टिक मुक्त होत नाही किंवा मग कचरा मुक्त होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्याच परिस्थितीचा आपण आढावा घेत राहणार आहोत आणि आवाज उठवणार आहोत। जसं आजही मी म्हणते की 75-75 असे 2 शिफ्टमध्ये कर्मचारी काम करतायत असं पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे। पण हे संपूर्ण जुहूचा समुद्र किनारा पाहिला तर विस्तीर्ण असा हा समुद्र किनारा आहे। पुन्हा एकदा माझ्या कॅमेरामॅनला विनंती करते की या मनुष्यबळाकडनं आपण जर पाहिलं तर 5 ते 6 मनुष्यबळ इथे काम करतायत। दूरवर जर नजर टाकली तर 4 ते 5 मनुष्यबळ हे काम करतात। मात्र ह्या मनुष्यबळाकडनं हे काम होणार नाहीये। कारण हा कचरा खोलवर फसलेला आहे आणि ते काढण्यासाठी आपण पाहतोय की मोठी यंत्रणा ही कामाला लागली पाहिजे। आपण सांगतो की मुंबई महापालिका ही श्रीमंत आहे, सगळ्यात श्रीमंत आहे आणि मोठमोठे टेंडर्स जे आहेत ते ह्यासाठी काढले जातात। मग मात्र ह्या टेंडर्स मधला हा खर्च जो आहे किंवा मग जो पैसा आहे हा कुठे जातो? मुंबईकरांकडनं जो कर वसूल केला जातो त्याचा पैसा कुठे जातो? मुंबईकरांना आज प्रत्यक्षात त्यांना काय मिळतंय? तर हे सगळं मिळतंय। मात्र इथे ही त्रस्त झालेली संपूर्ण सर्वसामान्य आहेत किंवा मॉर्निंग वॉकसाठी येणारे जी लोक आहेत आजही चिंता व्यक्त करतायत। कोळी बांधव जे आहेत ते देखील आजही चिंता व्यक्त करतायत। कारण समुद्राचं पाणी अक्षरशः आपण पाहतोय की काळं पडलेलं आहे आणि किनाऱ्यावरती जर आपण नजर टाकली तर हा कचरा
किती दूरवर पसरलेला आहे याचा अंदाज लावू शकतो। यामुळे कुठेतरी मत्स्य व्यवसायावरती देखील मोठा परिणाम झालेला आहे। मासेमारी करण्यासाठी जाता येत नाहीये। आता जर आपण पाहिलं तर समुद्राला भरती नाहीये, पण मात्र हा कचरा जर पाहिला तर कचरा दूरवर कितपर्यंत पसरलेला आहे याचा अंदाज लावू शकतो। आणि हे काढण्यासाठी पुरेसा मनुष्यबळ आजही नाहीये, पुरेशी यंत्रणा आजही लावलेली नाहीये। महापौरांनी आपण पाहिलं होतं की मागच्या आठवड्यामध्ये इथलं जे वॉर्ड आहे, के वेस्ट वॉर्ड आहेत, या के वेस्ट वॉर्डचे जे सहाय्यक आयुक्त आहेत यांना पत्र काढलेलं होतं की पुरेसं मनुष्यबळ असेल किंवा मग जी यंत्रणा आहे यामध्ये वाढ करून मात्र इथे हे काम जे आहे ते लवकरात लवकर व्हावा, पण मात्र तसं काहीच या ठिकाणी दिसत नाहीये। खरं तर पालिका प्रशासन अद्यापही झोपलेली आहे का असंच या ठिकाणी दिसतंय, कारण महापौर अजूनही या ठिकाणी पाहणीसाठी पोहोचलेले नाहीयेत। लोकशाही मराठी म्हणून आजचा 23वा दिवस आहे आणि 23व्या दिवशी देखील आपण पाहतोय की महापौरांना आजही वेळ नाहीये का असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे जोपर्यंत हा संपूर्ण समुद्र किनारा, जुहूचा समुद्र किनारा आहे तो साफ होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आपण आवाज उठवत राहणार, सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडत राहणार। कारण इथे आरोग्याचा प्रश्न देखील प्रामुख्याने उपस्थित होत आहे, कारण याच कचऱ्यातून मॉर्निंग वॉक करावी लागते, स्वच्छ हवा देखील मुंबईकरांना घेता येत नाहीये। त्यामुळे निश्चितच पालिका प्रशासन या सगळ्याकडे का दुर्लक्ष करते, कोणाला नेमकी पाठीशी घातलं जात आहे याचे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत। मूळ मुद्दा कुठून होतो सुरू, तर तो म्हणजे नालेसफाईपासून। यावेळी आपण जर पाहिलं तर नालेसफाई ही झालेलीच नाहीये असे अनेक आरोप जे आहेत विरोधातले लोकांनी केलेला आहे, सोबतच स्थानिक जे आहेत इथे दर दिवशी येणारे आहेत त्यांनी देखील केलेला आहे। मग मात्र पूर्व तयारी जी असते, मान्सून पूर्व जी तयारी असते ती तयारी पालिकेकडून झालेली नाहीये। मागच्या 4 वर्षापासून आपण पाहतोय की प्रशासक बसलेलं होतं, एक हाती सत्ता आता भाजपची आहे, पण मात्र कोणताही पक्ष न पाहता जुहूचा समुद्र किनारा हा मुंबईकरांसाठी आहे, मुंबईचा आहे। आणि त्यामुळे यासाठी आपण पाहतोय की काही एनजीओज जे आहेत ते वारंवार काम करताना पाहायला मिळत आहेत सुट्टीच्या दिवशी। पण मुख्य आपण जर पाहिलं तर पालिकेच्या हातात असलेलं हे संपूर्ण कारभार हे आपण पाहतोय की कशा पद्धतीत सुरू आहे। कुठेतरी आपण पाहतोय की ज्या पद्धतीत पालिका प्रशासन दावे करते, जे व्हिडिओज काही दिवसांपूर्वी ट्विट करून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणीची जर दृश्य आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की इथला एक अंदाज आपण घेऊ शकतो। माझ्या कॅमेरामॅनला विनंती करते की कशा पद्धतीत हा समुद्र किनारा विस्तीर्ण आहे। पुढे जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण वाळूचा पट्टा आहे जिथे तुम्ही चालूच शकत नाही, कारण खोलवर ही वाळू रुतलेली आहे। मात्र इथून वॉक करणं शक्य नाही, पण समुद्र किनाऱ्यावरती आपण पाहतो की एकाच जागी जी वाळू आहे जिथे हे संपूर्ण सर्वसामान्य वॉक करतात तिथेच हा कचरा पसरलेला आहे। मग तिथली दृश्य पालिकेने का दाखवली नाहीत हा देखील प्रश्न आहे। मात्र कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आहे तो महापालिका यांच्याकडनं केला जात आहे आणि त्याच संदर्भामध्ये आपण आवाज देखील उठवला होता। विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील पाहणीसाठी या ठिकाणी व्हिजिट केली होती, ते देखील वारंवार आवाज उठवत आहेत की प्रशासनाला कुठेतरी जाग नाहीये, कोडगं झालेलं हे प्रशासन आहे। त्यामुळे त्यांना कोणत्याही पद्धतीत किती आवाज उचलला तरी मात्र कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न जो आहे तो पालिका प्रशासन करते। आणि नेमकं कोणाला पाठीशी घातलं जात आहे याचा प्रश्न किंवा मग याची उत्तरं पालिका प्रशासनाकडे नाहीये। त्यामुळे इथले के वेस्टचे जे अधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत, चक्रपाणी आळे यांना पत्र देऊन सुद्धा ही यंत्रणा आपण पाहतोय की कशा पद्धतीत काम करते आणि ही चित्र आजही आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे 23व्या दिवशी देखील हीच परिस्थिती आहे, गंभीर अशी आणि भीषण अशी ही परिस्थिती आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाला नेमकी कधी जाग येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जुहू चौपाटीवरती आजही आपण पाहतोय की कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। आजचा 23वा दिवस आहे। लोकशाही मराठी म्हणून आम्ही ह्या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत आहोत, रियालिटी चेक करत आहोत, कारण महापालिका प्रशासन जे आहेत अनेक दावे करत आहेत, हे दावे आजही फोल ठरताना पाहायला मिळतात, कारण तितकंसं मनुष्यबळ आजही पाहायला मिळत नाहीये किंवा मग जी यंत्रणा कामाला लागली पाहिजे ती आजही काम करत नाहीये। त्यामुळे पालिका प्रशासन नेमकं कोणाला पाठीशी घालतंय, खरं तर हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत आहे। इथे आपण जर पाहिलं तर या कचऱ्यामुळे समुद्राचं संपूर्ण पाणी जे आहे ते खराब झालेलं आहे आणि त्यामुळे मत्स्य व्यवसायावरती देखील मोठा परिणाम झालेला आहे। काही कोळी बांधव आहेत माझ्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, तुम्ही कुठे राहणार आहेत आणि आज या सगळ्याच कचऱ्याची काय नेमकी परिस्थिती आहे जुहू चौपाटीवरती? या 25 दिवस झाले मॅडम, इथे आम्हाला मच्छी पण मिळत नाहीये। आम्ही रोज येतात, आज पण कायच नाही। बघा तुम्ही आमच्यावरती कॅमेरा टाकून बघा, कायच नाही, पुरं कचराच आहे। कचऱ्यामुळे आम्हाला एवढा प्रॉब्लेम झालाय की आम्हाला मच्छी पण भेटत नाही आम्हाला।
आता बीएमसी आम्हाला का प्रोसेस करतात काय, कचरा आम्ही उचलणार 25 एक महिना जास्त झालाय, पण आम्ही पण काय करणार मॅडम. आणि येणं काय कचरा एवढं बघा ना, तुम्ही बघा ना काय कसं मच्छी पण आम्हाला कसं भेटणार. आम्हाला तर प्रॉब्लेम झालाच आहे. पण आता बीएमसी म्हणतात काय कचरा काढणार आता आम्ही काय करणार, काय करू शकणार. कचऱ्यातून आज सगळे सर्वसामान्य चालतायत किंवा मग तुमच्या व्यवसायावरती देखील मोठा परिणाम आहे. आरोग्याचा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. किती त्रास आहे, कारण विस्तीर्ण असा हा समुद्र किनारा आहे, 7 ते 8 किलोमीटरचा आहे. पालिका प्रशासन बोलते पुरेसं मनुष्यबळ आम्ही लावलेलं आहे, यंत्रणा देखील लावलेली. वाटतंय तसं काय काम होतंय? यंत्रणा दिसते मॅडम, पण कचरा आहे ना 25 दिवस झाला तसंच कचरा दिसते. कचरा जेवढं उचलतात तेवढं जास्त होतात, ते मला काय माहित पडत नाही कुठून येतात ते कचरा. असं होतंय, खरंच वाटतंय का या कचऱ्याचा विल्हेवाट लावला जातोय का, साफ करतायत, पुन्हा कचरा काय येतोय मग? नाही, साफ करतात ते दिसतात मॅडम आम्हाला, पण कुठून येतात तेच आम्हाला माहित पडत नाही. साफ करतात आम्ही एव्हरी डे बघतात, कारण का प्रोसेस खूप चालू आहे यांच्या, सतत चालू आहे. मशीन पण लावले, जेसीबी वगैरे लावले, पण कचरा जेवढा 1-2 4 दिवसांनी वाढतच चाललंय. कसं काय माहित पडत नाही. वाटतं किती काम करते इथे, मशीन किती आहेत तुमच्या नजरेच्या आड जर पाहिलं तर किती मशिनरी इथे काम करते? मशीन तर आहे, वाढवले आहे, ट्रॅक्टर वगैरे आहे, मशीन पण वाढवली आहे. पण काय माहिती आहे कचऱ्याची प्रोसेस काय, कचरा इथे आलोक ठेवतात तेच परत पाण्यामध्ये जातात. माझे एवढंच सांगायचं आहे की प्रशासनाला तुम्ही कचरा डायरेक्ट उचलून टाका, जसं तुम्ही ठेवलं ते परत जाणारच आहे. हा, आणखीन काही कोळी बांधव आहेत. ताई काय सांगाल, खरं तर मासेमारीवरती मोठा परिणाम झालेला आहे, कारण पूर्ण समुद्र किनारा जर आपण पाहिला तर कचऱ्यानीच लांबवर नजर टाकली तर कचराच दिसतोय. काय सांगाल? आता कचरा तर रोज उचलताच आहे लोक, पण आता आपण बी काय करणार, बरोबर ना. पण आता उचललं तर आम्हाला बरं आहे. नाली पुनवी नंतर आमची बोट उतरणार आहे. हा, आता एक कचरा असंच राहणार तर आम्हाला मासे नाही भेटणार. हा, काहीच नाही भेटणार. 1 महिन्यामध्ये उचलायलाच पाहिजे. नाही उचलला तर मग आमचा रोजगार तर बंदच होणार. पालिका प्रशासन सांगते साफ झालेला आहे समुद्र किनारा, वाटतंय खरंच साफ झालाय? आता रोज तर उचलतात, आता आम्ही काय सांगू नाही शकत आता हे लोकांना. आम्ही पण बघतात, सगळे बघतात की साफ करतात. समुद्राचं पाणी किती खराब झालंय या सगळ्या कचऱ्यामुळे ते पण सांगा. वाटतं समुद्राच्या किनारी जाण्याची इच्छा होते तुम्हाला? नाही ना, आता आम्ही वरून जाते, किनाऱ्यामधून जातच नाही, चालायला जगाच नाही. हा, काहीच नाही चालायला जगा. किती घाण वास येतो या सगळ्या कचऱ्यामुळे, सांगा जरा. पालिकेला अजूनही जाग आलेली नाहीये. पालिका म्हणते स्वच्छ झाले, व्हिडिओ पोस्ट करते सोशल मीडियावरती. सत्य परिस्थिती काय, तुम्ही इथलेच स्थानिक आहात तर? नाही, आता आम्ही काही जास्त बोलू नाही शकत ना. हा, तुमच्या व्यवसायावरती किती परिणाम पडलेला? आता ते आता नालिमा पुर्णिमा नंतर माहित पडेल आम्हाला, आमची बोट उतरणार, जालेत मासे येणार, काय कचरा येणार, तेव्हा आम्हाला माहित पडेल, तेव्हा आम्ही सांगू ना बीएमसीला. त्याच्यानंतर आम्ही काही सांगू नाही शकत. आता ज्या पद्धतीने तुम्ही हातावरती मच्छी पकडण्यासाठी जातायत, खरंच जायसारखी परिस्थिती आहे समुद्राच्या? नाही, हाताने पकडण्यासारखी परिस्थिती नाही आमची. हा, आता 2-3 महिने झाले बसलेलेच आहे आम्ही. हा, तर आज आम्ही बोलले का चल कालवण्यासाठी आले का, आम्ही ना आम्हाला ताजी मच्छी आवडते, बर्फाची आवडत नाही ना, म्हणून आम्ही कालवण्यासाठी आले मच्छीला. मच्छी काय मिळाली तुम्हाला? 4-5 कोलंबे बस फक्त. हा, कचरा मिळाला. हा, दुसरं काही नाही. दुसरा कचराच आहे ना, जाली भरून कचराच येत आहे, मच्छी पण लांब पडते. कचरा जरा मच्छीला असं टच झाला ना कचरा तर लांब पडते ती. हा, कचऱ्यामुळे समोर येत नाही मच्छी. काय प्रशासनाला सांगेल आता तरी, प्रशासन वाटतंय जागी होईल का? आम्ही स्वतः 23 दिवसापासून या सगळ्या व्हायला पाहिजे. हा, एवढा कचरा बघून तो व्हायला पाहिजे. मच्छीमारासाठी बघायला पाहिजे काही ना काही. एवढी वर्षापूर्वी आम्हाला काही भेटलं तर नाही, आता तरी द्या. राणेंचा बंगला समोरच आहे आणि त्यांच्याच बंगल्याच्या समोर एवढा कचरा दिसतोय, काय वाटतं त्यांना काय सांगाल तुम्ही? आता अरे सर पण बघताच आहे ना. लक्ष द्या. आणि एक राणे सरांना एवढ्याच रिक्वेस्ट आम्हाला, तुम्ही पण थोडं लक्ष द्या ना, जल से जल कोळी बांधवासाठी आमच्यासाठी कचरा थोडा लवकर उचलून टाका तुम्ही, बस एवढीच आमची रिक्वेस्ट आहे. व्यवसाय हे नितेश राणेंकडे आहे, स्वतः ते या सगळ्यावरती लक्ष ठेवून असतात. प्रामुख्यानं त्यांनी देखील लोकशाही मराठीला जेव्हा प्रतिक्रिया दिली, खरंच ते देखील दखल घेणार आहेत म्हटलं होतं, पण वाटतंय का तसं काही? कारण ते पण स्वतः सत्तेमध्ये आहे. मॅडम, मला वाटते की दखल घेतली असेल, कारण काय प्रोसेस खूप फास्ट चालू आहे का कचरा उचलायचा, मी बघितलं. एवढा कचरा कुठून येतोय, डंप कुठे केला जातोय, काही माहिती आहे तुम्ही? कारण डमचे एवढं तर एवढं ये ना इश्यू नाही, बंद कचरा
कुठे डम करते सांगेल तर माहित पडेल ना कुठे टाकते, खाडीत टाकते काय मग कुठे डम करते तिथून वाहून येते ते आपल्याला काय माहीतच नाही ना. आका मोरागाव वरून हे कोलीवाड्यापर्यंत कचरा आहे. तर आता ते लोक उचलता आता रॉयल पर्यंत आले, अजून कुठून जाणार ते माहित नाही. परत एकादशीनं तर जूर या बाग मोरागावला जाणार कचरा. जसा वारा जाते ना तसा कचरा फिरतात. हा असा आता हवा असं आहे ना, गोव्याची हवा मारली ना तर जाणार आता मोरागावला कचरा ना, गुजरातची हवा मारली तर येणार कोलीवाड्याला कचरा. हा असं होणार. सर्वसामान्यांना ही सिस्टम कळते, पालिकेला का सिस्टम कळत नाही काय वाटतं? आता बस आहे, आता आम्ही काय नाही बोलू शकत. आम्हाला मला काय वाटतं दादा, आता तुम्ही ही सगळी परिस्थिती सांगतात, इथले स्थानिक आहेत, के वेस्ट वॉर्डच्या अधिकाऱ्यांना का हे लक्षात येत नाही, का हा कचरा नेमका कसा उचलला जाईल, का त्यांना कळत नाही? आमचं तर माझं तर एवढंच सांगायचं आहे, कारण काय बीएमचे ऑफिसर पण खूप येतात आहे, मी बघितलं सर्व आमच्या नजरेने बघितले, पण प्रोसेस खूप चालू आहे. बघा तुम्ही इथे बघा, प्रोसेस खूप चालू आहे यांचा पण काय कचरा कुठून येतात तेच त्यांनी पहिलं बघायला पाहिजे, कुठून यायला पाहिजे. हा यंत्रणाच्या हिशोबाने त्यांना पहिलं तिकडूनच उचलायला पाहिजे, का हे समुद्रावरती यायला नाही पाहिजे. कारण काय ही प्रोसेस आपण करू शकतात. कारण काय सफाई झालीये का यावेळी वाटतं? सॉरी, नाले सफाई झालीये का यावेळी? नाले सफाई झाली असती तर मॅडम एवढा कचरा नाही आला असता. काय वाटतं, नाले सफाई झाली नसल्यामुळे हा कचरा आलाय का? कारण मोठमोठे नाले या समुद्राला लागलेले आहेत, अगदी मोरा गावापासून ते जेट्टीपर्यंत. मग काय वाटतं? नाही नाले तर मॅडम ते लोक पण प्रोसेस चालू करतात, पण एवढे कचरे पण ते लोक पण काय करणार मॅडम, एवढे कचरा टाकतात. आपण सतत आपण माणसं जागृत व्हायला पाहिजे. आपणच कचरा नाही टाकला तर नाल्यामध्ये तर कचरा समुद्रामध्ये नाही आले असते. पहिला तर सर्वात फर्स्ट आपणच करायला पाहिजे, का आपणच नाल्यामध्ये नाही टाकायला पाहिजे. बीएमसीला सांगून आपला मतलब नाही मॅडम, त्यांच्या काय काम आहे ते करत राहणार, पण सतत आपणच ते कचरा नाही टाकला ना तर ते कचरा समुद्रामध्ये येणार नाही. परत काय आता आपण बोलणार एवढे मशीन आहे, मशीन पण काय करणार, आपणच तिथे कचरा टाकत राहणार तर मग ते मशीन पण काय नंतर. मशीन वाटतात तुम्हाला तशा आहेत, एकच ट्रक जे आहे ते दिसतंय, किंवा मग एवढ्या दिवसापासून आम्ही स्वतः 23 दिवसापासून या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष देऊन आहेत, तसं काम होतंय का? खरंच पालिकेला इच्छा आहे का काम करायची? काम मी बघितलं मॅडम, काम होतं. कारण का हा कचरा ना मॅडम फिरत असते, मोरागावला जाते, तिथून कोलीवाडाला येते, मग हे मशीन अंतराला पण थोडा इफेक्ट पडतात. कारण का कुठे जायचा, तिथे जायचा का इथे जायचा. आणि ही एवढी मोठी आहे, मुंबईमध्ये एवढं सगळं पालिके प्रशासनाकडे एवढी सगळी यंत्रणा, एकदाच का कामाला लावत नाही? वाटतं का खरंच जर मनात आणलं तर पालिका प्रशासन साफ करू शकतात? हे प्रोसेस 10 दिवसामध्ये पण साफ करू शकतात, असे काय नाही. यंत्रणा खूप आहे आपल्याकडे, पण मला तेच माहित पडत नाही की एवढं लेट का झालंय. कारण का एवढं लेट व्हायला नाही पाहिजे. कारण का आपल्याकडे अंतर खूप आले, कुठून बाहेरून पण आणले, इथून पण आपल्या इंडियामध्ये पण खूप आहे असा. पण काय दिवसामध्ये हे कचरा आहे ना दिवसामध्ये पण उचलू शकतात, अशी गोष्ट नाही. आता मी बघितला, पण प्रोसेस चालू आहे यांच्या. कारण काय आता एवढा त्या साईडला एवढा कचरा होता ना, पण त्यांनी प्रोसेसनी जाम उचललं. मी बघितलं, खूप मेहनत केली त्यांनी, पण प्रशासनाने खूप मेहनत केली. मी स्वतःने बघितले, सकाळी पण केली, रात्री पण नाईट करून पण उचललंय, पण कचरा त्यांनी. कचरा येण्याचं कारण काय वाटतं? कारण याच्यात सर आलेच तर ऑफिसर आलेच तर मग त्याने मी सवाल केलेच ते. आता आपल्याला एवढं माहित नाही तर आपण काय बोलू शकत नाही. काय सांगाल शेवटचं, काय पालिकेला विनंती कराल? पालिकेला सांगाल पटकन करावा कचरा, का की आमचे मच्छी चालू होणार आहे म्हणून सांगते. रिक्वेस्ट काय माहिती आहे की आमची मच्छी चालू होणार आहे म्हणून. गणेश बाप्पा पण येणार आहे, त्यांच्यासाठी तरी आम्हाला सफाई पाहिजे बस. आणखी माझी एवढी रिक्वेस्ट आहे बीएमसीला, आमच्या बाप्पा येणार आहे त्यांना बऱ्याच रीतीने तुम्ही आम्हाला विसर्जन करण्यासाठी आम्हाला साफसफाई ठेवा बस, एवढं सांगायचं. एवढे दिवस आम्ही नाही बोलले, पण आता बोलते आम्ही की आमची 1 महिन्यामध्ये मच्छी चालू होणार आहे, ती पण साफ करून द्या आम्हाला, नाही तर आम्ही खाणार काय. हा म्हणून बोलते तुम्हाला. निशितच कोळी बांधव देखील आज इथे या सगळ्याच गंभीर परिस्थिती चिंता व्यक्त करतात. पालिका प्रशासनाचे कर्मचारी दर दिवशी जे काम करतात ते आजही काम करतात, पण जी यंत्रणा वाढवली गेली पाहिजे ती आजही वाढवण्यात आलेली नाहीये. मात्र ह्या सगळ्याचमुळे त्यांच्या देखील व्यवसायावरती कुठेतरी परिणाम होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये. गणेश उत्सव देखील आता येऊन ठेपलेला आहे आणि अशी परिस्थिती जर निर्माण त्यावेळी देखील असेल तर मात्र निश्चितच कुठेतरी मोठा प्रश्न पुन्हा एकदा या सगळ्याच परिस्थितीमुळे निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाला
आज तरी जाग येते का आणि पालिका प्रशासन या सगळ्यावरती गांभीर्यानं लक्ष घेऊन मात्र कामाला लागते का, हे देखील पाहण्याचं महत्त्वाचं राहणार आहे. पण तत्पूर्वी आपण पाहतोय की आजचा 23वा दिवस आहे लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत आहोत. मात्र आज देखील जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच महापौर रितू तावडे आज देखील या सगळ्याच परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येतात का, याकडे देखील आमचं प्रामुख्यानं लक्ष राहणार आहे. व्हिडिओ राजेश मनियारचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.